वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी 2023-24 मध्ये 409 खाजगी कॉलेजांना नर्सिंग कॉलेजना मान्यता दिली आणि ते कायद्याच्या कुठल्याही कक्षेत बसत नसताना दिली। ही ती 405 कॉलेजेसची यादी। त्याच्यामध्ये रेट कार्ड असा होता, संचालक अजय चंदनवाले जे संचालक म्हणून पदभार सांभाळत आहेत, ते मंजूर नामंजूर हे धोरण पत्करत शेवटी मंजूर द्यायचे आणि त्यासाठी प्रत्येक कॉलेजकडनं ते 5 लाख रुपये घ्यायचे। उपसचिव सासुलकर हे 5 लाख रुपये असं रेट कार्ड त्या शिक्षण संस्थांनी जाहीर केलं आहे। मनोहर हिरे, अमीर मुजावर यांचा रेट वेगळा होता। असं मिळून प्रत्येक कॉलेजच्या मागे 50 लाख ते 1 कोटी रुपये घेतले जायचे आणि असं करत म्हणजे महाराष्ट्र स्थापन झाला त्याच्यानंतर 483 कॉलेज होते, आता त्याच्या अधिकचे 405 कॉलेज टाकले। त्यामुळे नर्सेस किती वाढणार काय वाढणार हे सोडून द्या, पण हा जवळ 400-450 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या मंत्री महोदयांनी या प्रकरणात केलेला आहे। तसंच पुराव्यानिशी आम्ही हे देखील सादर केलं आहे की नाशिकला एक आनंदीबाईची वेढी वाडा नावाचा एरिया आहे, तिथे आनंदीबाईंची गडी होती, आनंदीबाई पेशवे यांची गडी होती। मला आठवतं लहानपणी नाशिकमध्ये तिथे मोठे मोठे वॉटर टँक होते आणि मोठ्या मोठ्या पाण्याच्या व्यवस्था त्याच्यातनं केल्या जायच्या। तेथील देवराम साठे आणि काही जणांनी मिळून खोटी कागदपत्र बनवून पुरातत्व विभागाला खोटे कागदपत्र दाखल करत एक 30 गुंठ्याची जमीन ही या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याने स्वतःच्या नावावर करून घेतली आहे। पुरातत्व विभागाने काही अंशी या प्रकरणाला सहकार्य केलंय आणि ऐतिहासिक गडीची जमीन सरकारी पदाचा गैरवापर करून एका सरकारच्या मंत्र्याने स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा हा पुरावा आहे। हा 7/12 नाशिकहून आलेला आहे। ही जागा सरकारची आहे, तेव्हा सरकार याच्यावर चौकशी करेल, नर्सिंग कॉलेजबाबत चौकशी करेल अशी आमची अपेक्षा आहे। नाही, जनसुरक्षा कायदा आणतातच तुम्हा सगळ्यांना गळफास लावायला, म्हणजे मी पण आहे त्याच्यात। महाराष्ट्रात कोणाला काही बोलूच द्यायचं नाही असे कायदेच आणले जात आहेत। तुम्ही महाराष्ट्रातनं आता दुसरी काय अपेक्षा करताय? आणि मी आतमध्ये बोललो आहे की आत्ताच्या काळात जर संत तुकाराम असते, संत कबीर असते, नामदेव ढसा असता तर त्याला जेलमध्येच बसावं लागलं असतं, कारण का गरिबांच्या व्यथा, अन्याय, विद्रोह सहनच करायचं नाही असं आता महाराष्ट्राची भूमिका झालेली दिसते। साहेब, एकनाथ शिंदे म्हणाले की सत्ताधारी आणि विरोधक या विकासाच्या 2 पाया आहेत, रथाचं चाक आहे। ते फक्त बोलण्यापुरतं आणि ऐकण्यापुरतं बरं आहे। 2 दिवस अधिवेशन संपणार आहे तरी अजून विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती नाही, म्हणजे तेच ना, ते ऐकायला बरं वाटतं फक्त आतमध्ये। असं एक कृती आणि बोल याच्यामध्ये फरक असतो। बोलायचे दात वेगळे असतात, दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे। ती होणार पण नाही, काय सरकारला काही करायचंच नाही, कायदेच पाळायचे नाही। नर्सिंग कॉलेज में किस तरह का करप्शन हुआ है? 1960 से लेके आज तक 483 नर्सिंग कॉलेज थे।
अचानक 405 नर्सिंग कॉलेज को मान्यता दी गई है और एक कॉलेज के पीछे 50 लाख से लेके 1 करोड़ रुपए तक लिए गए हैं। 405 कॉलेज कैसे दिए जाते हैं, उसको क्या रूल्स एंड रेगुलेशंस लगाए जाते हैं, इसके बारे में कुछ भी बातचीत नहीं हुई है, कुछ भी बात नहीं की है। सरकार क्या चाहती है, ये सिर्फ हमने सवाल पूछा है और हमने आंकड़े भी दिए है कि किसका रेट क्या है। चंदन वाले नाम का जो इंचार्ज है उसका रेट भी हमने बताया है। अब सरकार साफ छवि बता दे अपनी कि अपनी छवि क्या है, ये 405 कॉलेज कैसे दिए गए। नाही, ते कोणाविषयी बोलले काय स्पष्टच होत नाही त्यांच्या कवितेवरनं. विधानसभेत सावित्रीमाई आणि महात्मा फुलेंना भारतरत्न मिळावा ही मागणी अनेक वर्षापासूनची आहे. आता ठराव मंजूर झाला आहे, केंद्राकडे पाठवणार आहे. असं आहे, आजच्या परिस्थितीमध्ये सावित्रीबाईंनी जे काम केलं होतं, कारण का त्यांनी परंपरेविरुद्ध जाऊन शाळा उघडल्या. आता तुम्ही परंपरेविरुद्ध जाऊन काही केलं की जेलमध्ये बसावं लागतं. म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये सावित्रीमाई आणि ज्योतिबा असते तर त्यांनाही जेलमध्येच बसावं लागलं असतं. शिवसेना बीजेपी से बाहर आ गई, फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई, एनसीपी एनसीपी से बाहर आ गई। एक वोटर को 9 बटन दे दिए, सब कंफ्यूज हो गए। चालू एक जन ने किया था, वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने, वहाँ से आते हैं। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए। मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए।